अंकुर स्वयंसेवी संस्था ही गेल्या 15 वर्षापासून पेस तालुक्यामध्ये गुणात्मक दर्जा कसा वाढेल, म्हणजे गावामध्ये ही पहिली वेळ आहे की आपण काहीतरी देतोय, पण लोक उभे राहिले पाहिजे आणि एकल महिलांसोबत काम करतो, कारण मी स्वतः एकल आहे। तर जे आपल्यावर बितलेलं आहे किंवा जी आपल्याला अनुभूती आलेली आहे किंवा आपल्याला अडचणी आल्या त्या दुसऱ्याला येऊ नये, त्या अनुषंगानं आपण विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीचा, पौढकुमारिका अशा महिलांसोबत काम करतो आणि मिळून मिसळून काम करतो। जी महिलांचे प्रश्न आहेत त्याचं नेतृत्व, म्हणजे प्रश्न त्याचं नेतृत्व, कारण आपण देणारे घेणारे नाही तर माणसं उभे करणारे आणि लीडरशिप घडवणारी माणसं आहोत। सगळ्यात महत्वाचं आहे की एकल महिला आहेत, पण एकल महिलांच्या मुलांचे पण प्रश्न आहेत, कारण महिला मुलांना जर शिकवू शकली तर तिचं कुटुंब चांगल्या पद्धतीने, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते ज्याला पचेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेबांचं वाक्य होतं। म्हणून शिक्षण हेच हत्यार आहे। शिक्षणाचं सुद्धा आता वाटोळं करून ठेवलं सरकारने, पण आपल्याला शिकल्याशिवाय गत्यंतर नाही। त्यासाठी फुलाची पाकळी म्हणून आपण हा संकल्प केला की आपण शेतकरी आत्महत्याग्रस्त, जे की शेतकऱ्याची मुलं आहेत आणि त्यांचे वडील नाहीयेत, त्या मुलांना आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहे। त्यामुळं मयूर बागुल नावाचे जे पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, उदय काळ फाउंडेशन, तर त्यांनी सांगितलं की ताई मी 10 मुलांना दप्तराची मदत करतो आणि काही आम्ही देणगीतून आणि काही अंकुर म्हणून, तर आपण 20 मुलांना मदत करणार आहेत। काही मुलं गावाला गेलेत, मामाच्या गावाला गेलेत, काही पालक आलेत, तर आले तरी आपण त्यांना मदत करणार आहोत। तर अंकुर ही वीटभट्टी कामगार जे केज शहरातील आहे 3 वीटभट्ट्या, म्हणजे आपण सर्वे केला होता, त्यापैकी लहुरी कुंडरी रोडला जी आहे स्वास्तिक वीटभट्टी, तर तिथल्या 16 मुलांसाठी आपण काम सुरू केले। अंकुर बाल विसावा केंद्र, विसावा म्हणजे कसं की तिथं येऊन माणसाला थोडा धीर मिळाला पाहिजे, तिथं त्याला थोडं तरी बसता आलं पाहिजे आणि त्याला स्वतः संवाद करून पुढे जाता आला पाहिजे, अशी आमची विसावाची संकल्पना आहे। तर त्या मुलांसाठी पण आपलं काम आहे। तिथं पेरक नेमलेलं आहे आपण, तिथं आदिवासी मुलं आहेत यवतमाळकडली, आता ती जातात, आता 2 दिवसापूर्वीच त्यांनी जाण्याचं हे केलंय आणि पुन्हा ते दिवाळीला येतात। त्या मुलांसाठी आपलं काम आहे आणि जी 20 मुलं म्हणजे 40 मुलांसाठी आपण या वर्षी काम करणार आहे, असं अंकुरचं ध्येय आहे। एकल महिला म्हणून जी काही तिला भोगावं लागते तर ते तिच्या